ओम साईराम भक्तजनो, चला आता आपण श्री साई बाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरिताचा अध्याय 14चा भाग 3 ऐकूया. तर मागच्या भागापासूनचं दक्षिण मीमांसे बद्दलचे विवरण आता पुढे ऐकूया. साईबाबा देखील द या अक्षराने भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून हेच मागत असत. ते म्हणत, दया करा, दान द्या आणि दांत व्हा, म्हणजे इंद्रियांचे दमन करा, म्हणजे अत्यंत सुख पावाल. अदांतता म्हणजे अजितेंद्रियता व अदांता म्हणजे लोभीपणा, चिकूपणा व अदयाळुता म्हणजे निर्दयपणा या 3 दोषांचा नाश करण्यासाठी हा एक अक्षराचा लहानसा उपाय आपल्या शिष्यांसाठी गुरु महाराज योजित होते. काम, क्रोध व लोभ हे आत्मोन्नतीसाठी अशुभ आहे. त्यांच्यावर विजय मिळविणे फार कठीण आहे. म्हणून हा सोपा उपाय सांगितला. हा दकाराचा एकाक्षरी उपाय जसा श्रुतीत तसाच स्मृतीतही सांगितला आहे आणि तेथेही याच उपदेशाला दुजोरा दिलेला आहे. श्रोत्यानं तो नीट कळावा म्हणून तो उतारा मी खाली देत आहे. त्रिविधम नरकसेदम द्वारम नाश नमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्त स्मादेत्रयम त्यजेत. तर ह्या श्रीमद भागवत गीतेतील अध्याय 16 वरील श्लोक 21 याचं स्पष्टीकरण असं आहे, काम, क्रोध व लोभ ही नरकाची 3 दारेच आहेत. त्यांच्या पायी आपला नाशच ठरलेला, म्हणून त्यांना निश्चितपणे सोडून द्यावे. श्री साई समर्थ अत्यंत दयाळू आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून ते दक्षिणा मागत होते आणि त्यामागचे शिक्षण देत होते. दक्षिणेची तर काय किंमत. गुरुचे वचन पाळायला जो आपला प्राण देखील द्यायला तयार नाही त्याचा परमार्थ काय कामाचा. खरेच भक्तांच्या कल्याणाशिवाय बाबांना दक्षिणेचे काय कारण असणार. त्यांचे स्वतःचे जीवन काही दक्षिणेवर अवलंबून नव्हते. पोट भरण्यासाठी तर ते भिक्षा मागत होते. मग दक्षिणा मागण्यामागे त्यांचा कोणता स्वार्थ असणार. दक्षिणेचे दान देऊन आपल्या भक्तांचे चित्त शुद्ध व्हावे हाच त्यांचा हेतू होता. सारांश वर दर्शविलेल्या वेदवचनानुसार दक्षिणेचे दान आधी घडवून आणल्याशिवाय गुरुचे पूजन संपूर्ण होत नसते. तर आता हा दक्षिणा ग्रंथ पुरे. त्याच्या चर्चेचा अर्थ स्पष्ट झाला. बाबांना कसली आशा नव्हती किंवा स्वार्थ नव्हता. फक्त भक्तांच्या कल्याणासाठी ते दक्षिणा मागत होते. तरी आता पुढचा कथाभाग संपूर्णतया निवेदन करूया. त्यातील रतनजी दक्षिणा प्रसंग व साईबाबांचे छानसे कौतुक ऐकावे. श्रोत्यांनी हे अद्भुत कथानक पूर्ण सद्भावपूर्वक ऐकावे आणि साईबाबांचे स्वरूप कसे व्यापक व अलौकिक आहे हे पाहावे. शेठजींकडून दक्षिणा मागताना साईबाबांनी पूर्वीचा वृत्तांत सांगितला, परंतु तो शेठजींच्या चित्ताला आठवत नव्हता. म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. तू मला 3 रुपये 14 आणे म्हणजे 16 आणे म्हणजे आत्ताचा 1 रुपया दिले होतेस, ते मला ठाऊक आहे. आता बाकी राहिलेले जे तू आणले आहेस त्याची मला दक्षिणा दे. रतनजी शेठजींना बाबांचे हे पहिलेच दर्शन होते. तेव्हा बाबांचे हे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि आठवू लागले, आपण पूर्वी शिर्डीत कधी आलो नाही किंवा कोणाबरोबर काही पाठविले नाही. असे असता साई महाराज जे म्हणतात ते आश्चर्यकारक नाही का. असे कधी घडलेच नसल्याने ते मनात फार अवघडून गेले. त्याने बाबांना दक्षिणा दिली आणि नमस्कार केला, परंतु ते कोडे काही त्यांना उलगडले नाही. शेवटी ते तसेच राहून गेले. शेठजींनी आपला येण्याचा हेतू सांगितला. पुन्हा पायी लोटांगण घातले आणि हात जोडून बसले. शेठजी मनात खूप समाधान पावले आणि म्हणाले, बाबा बरे झाले, आज आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे पूर्वजन्मीचे भाग्य उदयाला आले. मी दुर्दैवी व मला फारसे ज्ञान नाही. मला पूजा अर्चा व यज्ञ ठाऊक नाही. नशिबाने त्रिकालज्ञानी अशा आपल्यासारख्या सुज्ञ संतांचे दर्शन झाले. आपल्याला माझी चिंता ठाऊकच आहे. ती कृपावंत होऊन आपण दूर करा व हे दयाळा या अनन्य भक्ताला पायापासून दूर लोटू नका. हे ऐकून श्री साईबाबांना शेठजींविषयी दया उत्पन्न झाली आणि म्हणाले, उगाच काळजी करू नकोस. तुझ्या दुर्भाग्याला आता उतरती कळा लागली समज. बाबांनी शेठजींच्या हातावर उदीचा प्रसाद दिला. डोक्यावर कृपेचा हात ठेवला आणि मनाची मुराद म्हणजे इच्छा पुरविल अल्ला
असे आशीर्वाद दिला. मग रतनजी शेठजींनी बाबांची आज्ञा घेतली आणि नांदेडला परत येऊन जसे घडले तसे सविस्तर गणुदासांना सांगितले. यथायोग्य दर्शन झाले, मन भरपूर आनंदित झाले आणि प्रसादपूर्वक आश्वासन व आशीर्वादही मिळाला. सर्व यथास्थित झाले, परंतु एक गोष्ट मात्र समजली नाही. 3 रुपये 14 आणे तू मला दिलेस ते मला ठाऊक आहे असे बाबा म्हणाले. त्याचा अर्थ मला कळला नाही. तुम्ही तरी तो सारा स्पष्ट करून सांगा. कुठले रुपये, कुठले आणे व हे देणे तरी पूर्वी कुठून घडले? शिर्डीला माझे हे पहिल्यांदाच जाणे झाले आहे. यातील तात्पर्य मला काहीच कळत नाही. मला काहीच उलगडा होत नाही. हे सर्व मला अत्यंत गूढ व न समजणारे कोडेच वाटते. आपणाला तरी ते उलगडते का? दासगणू विचार करू लागले. हा तर एक चमत्कारच झाला. काय बरे याचा अर्थ असावा? त्यांच्या मनाचा काहीच निश्चय होत नव्हता. मग खूप विचार केल्यावर त्यांच्या मनाला एक अवलियाची म्हणजे मुसलमान संताची मूर्ती आठवली, ज्यांना लोक मौली साहेब म्हणून म्हणत असत. जातीने ते मुसलमान होते, परंतु त्यांचे वागणे व दिनचर्या संतांसारखी होती. हमालीचा धंदा करून ते दैवत ठेवील त्याप्रमाणे राहत होते. त्यांचे चरित्र जर सविस्तर सांगू लागलो तर या ग्रंथात विषयांतर होईल. तशी मौली साहेबांची चरित्रकथा नांदेड येथे सर्वांनाच ठाऊक आहे. रतनजी शेठजींचे शिर्डीला जाणे ठरल्यावर या मौली साहेबांनी फेरी आपणहून सहज त्यांच्या घरी झाली. त्यांचे दोघांचे एकमेकांवर पुष्कळ प्रेम होते. शेठजींनी मौली साहेबांना उपचारपूर्वक फुलांचा हार व फलपान अर्पण केले आणि अचानक स्फूर्ती झाल्याने छोटासा खानाही दिला. गणुदासांना त्या क्षणी त्यानिमित्त झालेल्या खर्चाची आठवण झाली, म्हणून त्यांनी खर्चाची यादी मागवली. पैन पै म्हणजे 3 पै म्हणजे 1 जुना पैसा सर्व धरली आणि एकंदर बेरीज केली. बेरीज अगदी बरोबर 3 रुपये 14 आणे झाली. जास्त नाही आणि कमीही नाही. बाबांनी त्याची पावती द्यावी या बाबांच्या अष्टपैलूपणाचे सर्वांना आश्चर्य वाटले. साईबाबा ज्ञानाचे साक्षात राशी होते. मशिदीत बसून कुठल्याही देशात घडणारे भूत, भविष्य व वर्तमान जाणत होते. साई समर्थांची सर्व भूतमात्रांशी एकात्मता असल्याशिवाय हा प्रकार अनुभवता येईल किंवा दुसऱ्याला सांगता येईल? नांदेड शिर्डी पासून कितीतरी दूर व दोन्ही ठिकाणांमध्ये अंतरी बरेच. तसेच हे दोन्ही संत एकमेकांना न ओळखणारे. मग साईबाबांना ती तार यावी कशी? साई महाराज तुम्ही एक आणि मौली बुवा तो आणखी दुसरा कोणी असे भेदबुद्धीचे ज्ञान किंवा वेगळेपणा दोघांमध्ये नव्हता. मौली बुवांचा जो आत्मा तो सर्वांच्या हृदयातील आत्मा होता, परंतु या एकात्मतेच्या धर्माच्या वर्माला जाणेल तो धन्य होय. बाहेरून शरीराने जरी ते दोघे वेगळे होते तरी मनाने एकमेकांत जोडलेले होते. ते दोघे हे बोलणेच योग्य नव्हे, कारण ते कधीही वेगळे नव्हते. त्या दोघांचे एकच ज्ञान, एकच प्राण, एकच उद्देश व दोघेही एकसारख्या वृत्तीने पूर्ण चैतन्ययुक्त होते. शिर्डी व नांदेड यात खूप अंतर असले तरी दोघांचे मन एकच होते. त्यांचा एकच प्राण व एकच देह होता. म्हणूनच ही एकमेकांना तार मिळाली. साधू संतांचे हे किती नवल. त्यांच्या तारात यंत्रांना तारा नसतात, तरी या पृथ्वीवर कोठे कधीही घडले तरी त्यांना ते ठाऊक असते. असो, पुढे योग्य वेळ काळ लोटला आणि रतनजींना देव पावला. त्यांच्या पत्नीला गर्भ राहिला आणि त्यांच्या आशारूपी वृक्षाला पालवी फुटली. योग्य वेळी त्यांचे कुटुंब बाळंत झाले आणि बाबांचे आशीर्वचन खरे झाले. पुत्र रत्न जन्माला आल्याने रतनजी आनंदित झाले. पुष्कळ वर्षे दुष्काळ असावा आणि अचानक पाऊस पडावा, त्याप्रमाणे पुत्र संतान प्राप्तीमुळे रतनजींना पूर्ण समाधान लाभले. तो वंशरूपी वेल जो एकदा फुलला तो यथाक्रम वाढत गेला. मुला मुलींनी चहूक करून भरला आणि रतनजी सुखी झाले. यानंतरही ते साईबाबांच्या दर्शनाला जात असत आणि त्यांचे आशीर्वाद पावत असत. रतनजींच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्या आणि ते मनाने संतुष्ट झाले. परंतु वसंत ऋतूत आंब्याला जरी खूप फळे आली तरी ते सर्वच फळे टिकत नाही. त्याप्रमाणे रतनजींच्या 12 मुलात 4च जिवंत राहिली आणि ती सध्या सुखाने नांदत आहे.
नशिबाने जे जे घडले त्यातच सुख मानावे असा गूढ स्वभावाचे रतनजी तिळभरही दुःखी झाले नाही. आता पुढील कथेचे सार सांगतो. हे सर्व स्थावर व जंगम साईनी व्यापलेले आहे. याचा खरोखर अनुभव कोणीही कोठेही स्वस्थ बसून घ्यावा. ठाणे शहराचा एक गरीब चोळकर आडनावाचा दीनग्रस्त होता. त्याच्या भावपूर्ण भक्तीवर गुरुश्रेष्ठ कसे प्रसन्न झाले. ज्याने साईबाबांना पूर्वी कधी पाहिलेले नव्हते तरी त्याने कसा नवस केला, त्यांच्या मनाची इच्छा कशी पूर्ण झाली आणि त्याला काय अनुभव आला हे सर्व आता ऐका. प्रेमाशिवाय भजन काय कामाचे, अर्थ समजल्याशिवाय पोथी वाचून काय उपयोग आणि भावभक्तीशिवाय देव कुठला लाभायला. ती सर्व फुकटची मेहनतच. कुंकुमाच्या टिळ्याशिवाय कपाळ व अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थच असते. हे निव्वळ पुस्तकी विद्येचे बोल नाहीत. अनुभव घेऊन श्रोत्यांनी त्यांची किंमत करावी. हा साईंच्या लीलांचा ग्रंथ कशाकरिता आणि त्याचा संबंध काय हे मला ठाऊक नाही. माझ्याकडून साईबाबांनी तो लिहिला, त्यांनाच त्याचा हेतू माहीत. ग्रंथ लिहायला अधिकारी व्यक्ती लागते. मी तर फक्त साईबाबांची चाकरी करतो आणि त्यांच्या आज्ञेने हे दप्तर सांभाळतो. श्रोते तहानेने व्याकुळ झालेले चाटक आहेत व साई समर्थ स्वानंदाचे मेघ आहेत. त्यांची तहान भागवायला ते अनंत कथारूपी पाण्याचा वर्षाव करीत आहेत. ज्यांच्या प्रभावाने ही माझी वाणी त्यांच्या चारित्र्याचे वर्णन करीत आहे, त्यांच्या चरणांच्या धुळीच्या कणात हे माझे शरीर लोळण घेवो. या माझ्या वाणीला प्रेरणा देणारे तेच. त्यांच्या पायी माझी चंचल मनाला स्थिरता लाभो. जसे हे शरीराचे व वाणीचे भजन तसेच माझे मानसिक भजनही मला अखंड सुखदायक हो. मी तर साईबाबांचा दीन निरोप्य आहे. चरित्र बोलणारे व बोलविणारे जरी साईबाबा स्वतः संपूर्णपणे नटले असले तरी श्रोता काय वेगळा आहे. तो सुद्धा साईबाबाहून दूरचा नाही. दिसायला हा केवळ आयुष्याचा साधा आचरणक्रम दिसतो, परंतु हा सर्व साईबाबांचा खेळ आहे. त्यांनी स्वतःच प्रेमळ खेळाडी होऊन ही प्रबळ लीला मांडली आहे. साईबाबांचे चरित्र अगाध आहे. भक्तांना विचित्र अनुभव दाखवून भला निमित्त मात्र करून आपल्या भक्त समूहाला त्यांनी संतुष्ट केले. हे नुसते चरित्रच नाही तर सुखाचा ठेवा आहे व श्रेष्ठ मोक्षाची मिठाई आहे. ज्याचे खास वेगळे भाग्य असेल त्यानेच त्याचे भक्तिभावाने सेवन करावे. गुरुकृपेच्या महिमाची व नवलाची आम्हा भक्तांना आठवण राहावी म्हणून भक्तांच्या विश्रामासाठी हे ग्रंथ रचण्याचे परिश्रम घेतले. हे चरित्र जर आवडीने वाचले तर भक्तांचा ऐकण्याचा आनंद वाढेल. त्यातील कथा पुन्हा पुन्हा वाचल्या आणि त्याप्रमाणे आचरण केले तर भक्ती व प्रेम वाढेल. हे चरित्र जर रात्रंदिवस ऐकले तर मायेचा मोहाचे बंधन तुटेल. त्रिपुटीचे म्हणजे ध्याता, ध्यान व ध्येय भान वितळून जाईल आणि श्रोतेजन सुख संपन्न होतील. हेमाडपंत बाबांचे चरण पकडून त्यांना अनन्यपणे शरण जातात. एकही क्षण थांबू शकत नाहीत आणि चरणांवर अखंड लोटांगण घालतात. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा रतनजी साई समागम नावाचा 14वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथान अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम साईराम. भक्तजनो, साई चरित्राचा अध्याय 14वा संपूर्ण झाला. तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.